सेन्सिटायझेशनचा मुद्दा अनेकदा येतो, पोलिसांचं सेन्सिटायझेशन, की कोणी असो, आरोपी असो, कदाचित तो लहान असेल, मुलगा मुलगी, कोणी स्त्री, बाकीचे कंप्लेंटंट असतील तुमच्याकडचे, तसं हे वकिलांचं सेन्सिटायझेशन सुद्धा असू शकतं का, की मग असं सेन्सिटाईज करणं हे बायस असणं ठरेल? म्हणजे उदाहरणार्थ एक एक स्त्री आहे, वैष्णवीचा मृत्यू झालेला आहे, मग आता त्याच्या विरोधात सासऱ्यांची बाजू घेणारा तो खलनायक, हे बरोबर आहे का? मग दुशिंग किंवा पर्यायानं त्याही कुटुंबाची एक बाजू असू शकते आणि ती ऐकावी लागेल, हे मानणं बरोबर आहे? मी मगाशी पण म्हटलं होतं की आपल्याकडे म्हणजे वकिलांकडे जो अशील येतो त्याची बाजू मांडणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक वकील तो करतो. हो. त्यामुळे कुठली बाजू योग्य आणि कुठली बाजू अयोग्य हे आपण एक समाज म्हणून विचार करतो. वकिलांना त्यांच्याकडे जे येतात त्यांची बाजू मांडणं हेच त्यांचं प्रथम कर्तव्य असतं. आणि मगाशी आता जो मुद्दा खूप फार जोरात चालू होता की मुली का बरं बोलली नाही, ती का बरं वैष्णवी का बोलली नाही, मला असं वाटतं की ह्यासाठीच बायांनी स्त्रियांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं फार गरजेचं आहे. ती शिक्षित जरी होती तरी ती कदाचित वावरली नसेल, कदाचित ती फायनान्शियली इंडिपेंडेंट नसेल म्हणून ती आज या रिलेशनशिप मधून बाहेर निघू शकली नाही. कारण नुसतं शिक्षण घेऊन फायदा होत नाही हो. तुम्ही जोपर्यंत वावरत नाही, 2 पैसे कमवत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभं राहण्याची ती हिंमतच येत नाही. आणि राहिला प्रश्न वकिलांचा, तर ते तर प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक वकील करेल. आज आपल्याला समाज म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय, बरं. वकील म्हणून येणारा प्रत्येक व्यक्ती सारखाच आहे.